प्रेक्षकांनो, लक्ष्मीच्या पावलाने या मालिकेचा 3 ऑक्टोबरचा भाग तुम्ही एन्जॉय करत आहात. तर आज सुरुवातीला आपण बघतोय कला तिच्या आईला पाणी भरायला मदत करत असते आणि काजू झालेला प्रकार कलाला सांगत असते. अशी कशी ती लोक आतमध्ये घुसली ना तायडे? अगं खूप भीती वाटली आम्हाला, माहितीये तुला. कला पण म्हणत असते असं कसं कोणी तोडफोड करू शकतं घरात घुसून. आता या संगीताताई काही बोलणार तेवढ्यात त्यांचा पाय न निसटतो, कारण तिथे खूप चिखल झालेला असतो. काजू म्हणते आई, अगं आई हळू, तू कशाला कामं करतेस ग, आम्ही आहोत ना कामं करायला. आता कला पण चिडते तिच्या आईवर. मग आता ह्या कलाच्या आई म्हणतात काय चिडतेस काजे, अगं मी काहीही केलेलं नाहीये. आता काजू म्हणते अगं तू पडली असती, काही लागलं असं तुला. मग आता या म्हणतात संगीताताई काही लागलं नाही ना मला, तू पण ना काजे. इथे ना थोडं निसरड झालंय पोरींनो, जरा जपून या इथून. आता त्या तिथून निघून जातात. हे दोघी लेकी म्हणतात आई तू जा आता. मग आता त्या गेल्यावरती ही काजू अगदी आपुलकीने सांगत असते कलाला, बघ ना ताई, आई बाबांचं पण वय झालंय, हे दोघं अशी डेंजर कामं करत असतात ना, ऐकत पण नाहीत ग माझं. कधी कधी खूप भयंकर परिस्थिती असते ग, यांना कामं करावेच लागतात. आजच्या या हल्ल्यानंतर तर कळतच नाहीये काय करावं आता. आता कलाला पण काही समजेना काजूला काय उत्तर द्यावं. आता ही कला म्हणते काजू तू नको टेन्शन घेऊ, आपण शोधून काढू ती माणसं कोण होती ती. चल. आता या दोघी बहिणी बिचाऱ्या पाणी भरतात. आता पुढे बघा प्रेक्षकांनो, आज अद्वैतची तर एवढी फजिती झाली आहे. एकतर याला पॉश घरामध्ये राहायची सवय आणि हे सगळे बिचारे असे ऍडजस्ट करून राहतात. आता हे कलाचे बाबा सांगत असतात अद्वैतला, अहो जावई बापू ते लोक आहे ना, जर हप्ते भरले नाही तर सांगतात फक्त ओरडून की तुम्ही हप्ते भरा, पण असं सामान कधी तोडफोड करत नाही हो, असं कधीच झालं नाही. मागे एकदा त्यांनी कलाची स्कूटी नेली हो. तर आता हा अद्वैत म्हणतो काय स्कूटी, आता ते सांगतात की हो कलाची स्कूटी होती ना ती नेली त्यांनी. अद्वैत न सारखा डोक्याला हात लावत असतो. मग आता हे संगीता त्यांच्या लक्षात येतं. त्या म्हणतात की काय हो जावई बापू तुमचं डोकं दुखतंय का. अद्वैत म्हणतो हो थोडं बारीक बारीक दुखतंय खरी, पण काय होतंय ते कळत नाहीये. मग आता या कलाच्या आईला लक्षात येतं. त्या म्हणतात तुम्ही बसा, मी जरा बाम आणते तुमच्यासाठी. आता त्या सगळ्या सामानातून वाट काढीत काढीत त्या बिचाऱ्या बाम घेऊन येतात. आता हे कलाचे बाबा म्हणतात जावई बापू तुम्हाला लई त्रास व्हायला ना आमच्यामुळे. अद्वैत म्हणतो नाही हो मी ठीक आहे, मी ना पोलिसांना फोन लावतो. आता असं म्हणून त्याने पोलिसांना कॉल लावला. आता पोलिसांना तो सगळे डिटेल्स सांगतो की मी अद्वैत चांदेकर बोलतोय आणि इथे खरे आहेत ना दिनकर खरे, त्यांच्या घरी जरा तोडफोड झाली आहे. मी सगळी माहिती मिळवली तर त्या लोकांचं म्हणणं आहे की त्यांनी कुठलीच माणसं तिथे पाठवली नव्हती. आता पोलिसांनी त्याला जे काही सांगितलंय ते त्याने कलाच्या घरच्यांना आणि कलाला सांगितलंय. तो म्हणतो पोलिसांचं असं म्हणणं आहे की आम्ही शोध करू, पण तुम्हाला काही आठवत असेल तर पोलिसांना तपास करता येईल, म्हणजे ती माणसं कशी होती काय होती. तर आता या कलाची आई म्हणते अहो नाही हो जावई बापू, आम्ही इतकी गांगरून गेलो, ते आले आणि तोडफोड करायला लागले आणि आम्हाला काही सुचलंच नाही हो, त्यांनी काही आम्हाला समजूच दिलं नाही. अद्वैत म्हणतो हो पण मग आता पोलिसांना तपास करायला काही ना काही आपल्याला हिंट द्यावीच लागेल ना. ठीक आहे आपण बघूयात काय करता येईल ते. मी ना जरा माझा फोन चार्जिंगला लावतो. आता प्रेक्षकांनो इथून पुढे अख्खा रिव्ह्यू तुम्ही हसणारच आहात, कारण आता अद्वैत जातो फोन चार्जिंगला लावायला. तर आता तिथे त्याला बारीकसा शॉक बसतो. जरा तिथे आर्थिंगचा प्रॉब्लेम आहे यांचा. आता अद्वैतने ते लावलंय चार्जर, बटन दाबतो तर त्याला बसतो शॉक. आता संगीताताई म्हणतात अरे बापरे काय झालं जावई बापू. कलाचे बाबा पण म्हणतात. आता अद्वैत फक्त म्हणतो मी ना इथे जरा चार्जर लावायला गेलो. आता कलाची आई आधीच म्हणतात बापरे. आता अद्वैत म्हणतो बापरे काय, अहो माझं बोलणं तर ऐकून घ्या ना पुढे मी काय बोलतोय ते. अहो मी फोन चार्जिंगला लावायला आलो, बटन चालू करायला गेलो तर शॉक बसला हो मला. आता ही कला विचार करत असते एवढू सक्त शॉक बसलाय, असा रिॲक्ट करतोय जसं काही वीजच पडली अंगावर. आता त्या कलाच्या आई पण घाबरून जातात. अरे बापरे जावई बापू जास्ती लागलं का तुम्हाला, बसा बरं. कलाचे बाबा म्हणतात अद्वैतराव तुम्ही कशा पायी गेलात फोन चार्जिंगला लावायला, काजीनं लावला असता ना फोन. आता ती कलाची आई त्या काजूजवळ फोन देते चार्जिंगला लावायला. आता अद्वैतला हा इतका मोठा प्रॉब्लेम वाटतोय. अद्वैत म्हणतो बापरे इथे काही प्रॉब्लेम आहे का, असं कसं शॉक बसला. ते कलाचे बाबा म्हणतात काय झालंय अद्वैतराव, ते वायर आहे ना
ते वरून जरा उघडं आहे आणि ते वरच्या टाकीचा पाईप फुटलाय हो, तिथून जरा पाणी गळतंय, त्याच्यामुळे कदाचित तुम्हाला बसला असेल शॉक, ते बोर्डात पाणी गेलं ना म्हणून. आता अद्वैत इतका घाबरतो, अरे बाप रे, ह्या केवढा मोठा प्रॉब्लेम आहे, इलेक्ट्रिकमध्ये पाणी शिरतं म्हणजे शॉर्ट सर्किट होऊ शकतं घरामध्ये. तो कलाच्या बाबांना म्हणत असतो, अहो हे खूप अनसेफ आहे हो, अहो तुम्ही सगळे खूप धोक्यामध्ये आहात. आता कला त्याची मजा खूप घेते हा प्रेक्षकांनो. आता कला म्हणते, एवढू सक्त शॉक बसलाय तुला, असं दाखवतोय जसं काही अख्खं शॉर्ट सर्किट झालंय खरं. बरं, हा घाबरतो पण सगळ्यांनाही घाबरू लागलाय हा. आता कला त्याला म्हणते, एवढं काय रिॲक्ट करतोयस तू चांदेकर. मग आता अद्वैत म्हणतो, हे बघ खरे, मी तुझ्याशी बोलत नाहीये, मी तुझ्या बाबांशी बोलतोय, तू जरा शांत राहा. कला म्हणते, मग माझ्या बाबांशी बोलतोय तू म्हणून काय आम्ही सगळ्यांनी कान बंद करून घ्यायचे का? अरे देवा, या दोघांची तिथेच भांडणं चालू झाली आहे. पण अद्वैतची फजिती फार भारी झाली आहे प्रेक्षकांनो. आता या कलाच्या आई कलाला गप्प बसवतात आणि म्हणतात, कले चल जाय बरं घरामध्ये, उगाच जावई बापूंना मारेला कार्य उत्तर देऊ नको. आता अद्वैत तिथे बसतो बरं का खाली. आता त्या सांगतात, बसा तुम्ही जावई बापू. आता अद्वैत तिथे बसतो पण त्याला एवढं टेन्शन आलंय. तो म्हणतो, नाही म्हणजे हे बघा त्या बोर्डचं काहीतरी करा बरं, हे पाणी शिरणं खूप रिस्की हो, कोणाला इजा होऊ शकते. आता त्या कलाचे बाबा बघा, आता शेवटी गरीब माणूस मजबूर असतं, कुठून आणणार ते पैसे. ते म्हणतात, अद्वैतराव बरोबर आहे तुमचं, त्याचं काय झालंय, त्यांनी सांगितलं आम्हाला पाईप बदलायला, म्हणजे त्या इलेक्ट्रिशियननी, पण आता काय आहे ना अद्वैतराव, समधी पाईप बदलावं लागल हो, म्हणजे आता पैशाचं अवसान कुठून आणायचं ना, लई खर्च लागल, त्याच्यामुळे आम्ही थोडं ते काम मागे ठेवलंय. संगीताताई आता छान ताट भरून जेवण घेऊन आल्यात. बघा प्रेक्षकांनो, परिस्थिती गरीब आहे पण मन किती मोठं आहे यांचं. संगीताताई म्हणतात, अद्वैतराव तुम्ही इतकं टेन्शन घेऊ नका, आमच्या घरचं हे रोजचंच आहे, आणि काय ना तुमची जेवायची वेळ नका चुकू देऊ, तुमचं डोकं त्याच्यामुळे दुखत असेल, तुम्ही आधी जेवून घ्या बरं. किती प्रेमाने आणि आपुलकीने त्यांनी ताट आणलंय बघा ना जेवायला. ताटामध्ये साधं वरण, भात, बटाट्याची भाजी, सगळं काही असतं. कलाला सुद्धा थोडंसं जरा वाटतं ऑकवर्ड, पण कला तशी आपली हिमतीची आहे. पण आता बघा प्रेक्षकांनो, हा जेवायला पहिला घास घेणार, तेवढ्यात त्याला आठवतं की मागच्या वेळेला हा जेव्हा लग्न करून घरी आलेला असतो तेव्हा सगळे गल्लीतले लोक याला पाहायला आलेले असतात, चांदेकर कसा जेवतो म्हणून. म्हणून आता तो जरा हा बघतो, म्हणजे आता काय करावं, जेवावं का नाही जेवावं. मग आता कला म्हणते, चांदेकर अरे का आई कोणी बघायला येणार नाही तुला, इथेच जेव, होऊ दे तुझं निवांत. मग आता या संगीताताई पण म्हणतात, जावई बापू खरंच निवांत जेवा, आणि काही लागलं सवरलं तर सांगा हां. आणि आता यांच्या गप्पा चालू असतात, बाकी आवरणं चालू असतं, पण अद्वैत मात्र पूर्ण कॉन्सन्ट्रेशननी जेवतच असतो. आता कला म्हणते, अगं आई, मला यावर्षी सुद्धा देवी आईची मूर्ती साकारायला सांगितली आहे बरं का आजोबांनी. मग आता तिची आई म्हणते, अगं बाई वा कले, नशीब काढलंस ग पोरी, यावर्षी सुद्धा तुझ्या हाताने देवीची मूर्ती घडणार आहे का? वा वा वा, खूप छान. अगं त्या देवीच्या दर्शनासाठी आपल्यासारखे सामान्य लोक वाट धरतात ग. मागच्या वर्षी काय झालं आठवतं ना तुला? अगं कले, मूर्ती सलग 2 वर्ष तुझ्या हाताने घडतीये. आता संगीताताई अद्वैतकडे बघत असतात पण त्याचं लक्ष मात्र जेवणात आहे. आता त्या पप्पी घेतात कलाची आणि म्हणतात, वा ग कले वा. आता तिचे वडील पण म्हणतात, हो कले, तू उत्तमच मूर्ती करशील, देवी आई आहे आपल्या पाठीशी. आता तेवढ्यात रॉकेट काही सामान घेऊन येतो आणि कला जवळ देतो. तिची आई म्हणते, काय ग कले, हे काय आहे? कला म्हणते, अगं आई, आजचा दिवस मला असा रिकामा घालवायचा नव्हता, थोडी तयारी करत होते मी मूर्ती बनवण्यासाठी. मग आता तिची आई म्हणते, बरं बरं कर तू तुझी तयारी, आणि तुला जेवायचं का ग बाई, वाढून देऊ का तुला? कला म्हणते, अगं मला सध्या भूक नाहीये, मला भूक लागली की मी घेईल माझ्या हाताने. मग आता रॉकेट म्हणतो, अगं ताई, कलाची आई म्हणते, मी जरा आतमधला आवरून घेते हं कले, तू बघ जावई बापूंना काय हवं नको. आता कला म्हणते, हो आई तू जा. आता रॉकेट म्हणतो, मी आहे ना काकू, मी करतो तुम्हाला मदत, चला मी आणि काजू तुम्हाला मदत करतो. आता हे सगळे जण, प्रत्येक जण बिचारे, हे सगळं पसारा पडलेला आहे तो आवरायच्या याच्यात आहेत सगळेजण. कोणाचं काय तर कोणाचं काय, हे बिचारे इतकी सगळे आवर करताय, पण अद्वैतचं लक्ष मात्र फक्त जेवणात आहे, त्याला भयंकर भूक लागलेली असते. असो, तर त्यांनी आता पुढे जरा दाखवलंय, कलाची आई झाडझूड करत असते, अद्वैत मात्र जेवण करत असतो. ते विचारतात, कलाचे वडील, काही हवं का तुम्हाला अद्वैतराव? मध्ये मध्ये अद्वैत म्हणतो, नको नको, मला काही नको. आता यांचं सगळं सामान सुमान लावणं होस्तोवर अद्वैत तिथे मस्त जेवणावर ताव मारतो.
काजू आणि रॉकेट ते सगळं लावत असतात. कला तिचं बेसिक काम पूर्ण करत असते. काय काय हवंय नको ते बघत असते. आता या अद्वैतचं जेवण होतं बरं का प्रेक्षकांनो, आणि आता ते म्हणजे अगदी शिस्तीत त्याने ताट उचललंय. चला, त्याला तेवढे अगदी व्यवस्थित मॅनर्स आहेत. त्याने जेवणाचं ताट उचललंय आणि आता तो किचनमध्ये घेऊन येतो ताट. पण आता त्याला समजत नाही. शेवटी आता त्याच्यासाठी ती जागा नवीनच आहे ना. तो विचार करतो, अरे हे ताट कुठे ठेवायचं. कलाचं त्याच्याकडे बारीक लक्ष असतं. आता अद्वैत त्या बेसिनमध्ये असलेलं खरकटं पातेलं उचलायला जातो. आता त्यामध्ये घाण पाणी असतं खरकटं. आता त्याला असं वाटतं की ते उचलावं आणि मग तिथे हात धुवावे. आता तेवढ्या त्या संगीताताई त्यांच्या मागे मागे येतात. अहो 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 जावई बापू, थांबा थांबा, काय करतायसा. आता अद्वैत म्हणतो, अहो काही नाही हो, ते मला जरा हात धुवायचे होते ना, म्हणून ते पातेलं बाजूला करत होतो मी. आता या संगीताताई म्हणतात, ते भांडं खरकट आहे हो जावई बापू, त्याच्यात आम्ही हात धुतो. काय आहे ना, ते पाईप आहे ना तो जरा फुटलाय आणि आम्ही ना तिथे हात धुत नाही. ते पाईप फुटला ना, त्याच्यामुळे इथे समजा कालवा होतो बघा पाण्याचा. तुम्हाला हातच धुवायचे ना, तुम्ही काय करा, मागच्या दाराशी जा. ए कले. आता कला तिथेच उभी असते, त्याची गंमत पाहत. आता त्या सांगतात संगीताताई, ए कले, जावई बापूला घेऊन जा. अद्वैत किती नाखळ आहे बघा ना. आता तो काय करतो, तो बाहेर जातो कलासोबत हात धुवायला. पण आता या संगीताताईंना इतकं ऑकवर्ड होतं. शी बाई, पसारा पण आवरला नाही आपण, ते जावई सगळ्या घरात हिंडू लागलं. असं वाटतच असेल त्यांना. आता कला म्हणते, बरं आई, जाते मी त्याला घेऊन. आता हा बाहेर येतो परसदाराशी मागच्या, आणि आता तिथे सगळं ओलं ओलं असतं. त्यामुळे अद्वैतला जरा किसनळ येते. तो म्हणतो, शी किती ओलं ओलं आहे, सगळं प्रॉब्लेम होऊन बसला इथे. बरं, आता त्यांनी शी शी करता करता त्या कलाचा असा हात धरलाय. आता त्याने कांद्याला हात धरलेला असतो. कलाला येतो राग. आता कला त्याचा हात झटकते आणि हा पडतो त्याच्या अंगावर. आता अद्वैत म्हणतो, काय ग हे, खरे मी पडलो असतो ना, हात का सरकवलास तू. आता कला म्हणते, ए बाबा, एवढं काही झालेलं नाहीये हा, तसं पण तू आभाळातून पडलेला आहे बाबा, कुठे काय झालेलं का तुला. आता अद्वैत म्हणतो, ए खरे, मला काही झालं असतं तर, आणि तसं सुद्धा मला माझे तळपाय असे ओले झालेले आवडत नाही. बघ इथे किती ओलं ओलं आहे. अगं निदान इथे स्लीपर्स तरी ठेवायचे ना, का स्निकर म्हणला बहुतेक तो, स्निकर तरी ठेवायचे ना. आता ही कला म्हणते, अरे बाबा चांदेकर, याला ना आम्ही चोचले म्हणतो, चोचले. आता अद्वैत म्हणतो, कसले चोचले, याला बेसिक मॅनर्स म्हणतात. स्वच्छतेचे काही नियम असतात की नाही खरे. अगं इथे किती ओलं आहे, इथे जर एखादा माणूस पाय घसरून पडला तर एवढे बेसिक मॅनर्स कळत नाही का तुला खरे. अगं स्वच्छतेचे नियम असतात काही. आता कला म्हणते, हे बघ, तू ना आधी माझ्या घराला नावं ठेवणं बंद कर चांदे. आता हा अद्वैत म्हणतो, अगं पण हे बेसिक मॅनर्स आहेत, एवढं तर कळायला हवं ना, असं कसं ठेवता तुम्ही घर. काय आहे ना, इथे कोणी घसरून पडलं तर तुझ्या घरच्यांच्या सेफ्टीचा पण प्रश्न आहे ना. कला म्हणते, माझे घरचे काही आजपासून राहायला नाही आले तिथे, मी पण लहानपणापासून इथेच राहते. आणि चांदेकर राव, तुमचं चांदेकर मॅन्शन पॉश आहे, पण सामान्य लोक असेच राहतात याच परिस्थितीत, त्यामुळे तू माझ्या घराला नावं ठेवणं आधी बंद कर. आता अद्वैत म्हणतो, तुला नेहमी उलटा विचार करायची सवय लागली आहे का ग खरे, तुला कळत कसं नाही. अगं बेसिक मी सगळ्यांच्या सेफ्टी बद्दल बोलतोय. अगं मी जे बोलतोय ना ते खूप महत्वाचं बोलतोय तुला खरे. अगं तुला एवढंच वाटतंय तर बेसिक डेव्हलपमेंट घराची करून घ्यायची असती ना. आता कला म्हणते, ए बाबा चांदेकर, त्याच्यासाठी पैसा लागतो, पैसा. आमच्याकडे तेवढे पैसे नाही आहेत आणि आम्ही इथे ॲडजस्ट करूनच राहतो. आणि तुला जर जायचं असेल ना चांदेकर, तर तू खुशाल जाऊ शकतोस इथून. आता हा अद्वैत म्हणतो, ठीक आहे ठीक आहे, मला पण नाही राहायचं आहे या खंडरमध्ये. काय आहे ना, एवढं सांगतोय तुला की जे लोक इथे राहतात त्यांच्यासाठी निदान चांगलं वातावरण तरी तयार करा ना. सेफ्टीच्या हिशोबाने घर असायला हवं ना. अगं घर पॉश करणं वेगळं, नीट नेटकं करणं हे तर तू मान्य कर ना. अगं तुमचं घर साधं नीट नेटकं सुद्धा नाही आहे. आता कला म्हणते, नसू दे, नाही आहे आमचं घर नीट नेटकं, पण आम्ही स्वच्छ राहतो. तुझी नीट नेटकेपणाची व्याख्या जी काही असेल ना ती तुझ्याकडे ठेव. तुला थांबायचं नसेल ना तर तू लगेच जाऊ शकतोस. आता कला म्हणते, तू जायचं आहे ना तर जा आता चांदेकर. आता हा म्हणतो, ठीक आहे ठीक आहे, जाणारच आहे मी, मला आधी हात धू दे. आता बघा प्रेक्षकांनो, किती पद्धतशीर त्याने त्याची ती पॅन्ट वर केली आहे. पॅन्ट ओली होऊ नये म्हणून त्याने ते हात अगदी निर्मळ धुतले. आता मला वाटलं हा तिथे आंघोळ पिंगोळ करतो की काय, पण मला वाटत होतं त्याने हँडवॉशची मागणी करायला हवी होती तिथे, कारण खरकट तसंच राहतं ना, नुसते हात धुतल्यावर हात कुठे स्वच्छ होता. हा अद्वैत आता पद्धतशीरपणे तिथे हात धुत असतो. आता ही कला विचार करत असते, काय चोचलेत या माणसाचे, किती माज आहे याला. काय आहे ना, आपलं ते चांगलं आणि दुसऱ्या ते वाईट असंच वाटत असतं याला.
श्रीमंत म्हणजे चांगले आणि गरीब म्हणजे वाईट असंच वाटत असतं याला. आता ही कला त्याला सारखं विचारत असते, झालं का झालं का. आता अद्वैत तिला काहीच उत्तर देत नाही आणि चुपचाप आता चालला जातो आतमध्ये आणि ही त्याच्या मागे मागे जाते. आता आतमध्ये आल्यानंतर हे कलाचे वडील म्हणतात, जावई बापू. आता ही कला सांगते की आता हा निघतोय चांदेकर. मग आता तिचे वडील म्हणतात, हे बघ कला, तूही गेलीस तरी चालेल बेटा, आम्ही हे सगळं आवरसावर करून घेऊ, कशा पायी दगदग करता तुम्ही दोघं जण. आता कलाची आई पण म्हणते की अगं कले, तू गेलीस तर चालेल, आम्हाला हे सगळं आहेच ग बाई, पण आता तुला मूर्ती बनवायची आहे, तुझे कामं आटपायचे, तुझं तू जा. आता ही कला म्हणते, नाही नाही आई, आम्ही गेल्यानंतर ती लोक इथे आले तर. नको बाबा नको, आम्ही थांबतो इथे. नाही म्हणजे मी थांबते इथे, याला जायचं असेल तर जाऊ दे. मग आता कलाची आई म्हणते, अगं कले, कशाला इतकी काळजी करतेस, असं काही होणार नाही ग बाई, एकदा झालं म्हणजे काय पुन्हा पुन्हा होतं का. काही होणार नाही, तू काळजी करू नको, तू हवं तर जेवून घे आणि मग जा. आता ही कला म्हणते, नको नको, मला काही सध्या भूक नाहीये. आता कलाची आई म्हणते, हे बघ कला बेटा, तुला आजोबांनी परवानगी दिली एवढी यायसाठी इथे, तुझे घरचे कामं पण रखडले असतील, तू जा. कला म्हणते, अगं आई, काही हरकत नाहीये, आजोबांनी परवानगी दिली आहे, पण त्यांना आवडणार नाही आम्ही तुम्हाला अडचणीत सोडून आलो तर. आम्ही इथे नसताना ती माणसं परत आली तर तुम्ही काय करताल. रॉकेट म्हणतो की हो, असे माणसं बारीक लक्ष ठेवून असतात घरावर. कला म्हणते, नको नको, मग तर जातच नाही आम्ही. मग आता या अद्वैतला वाटतं की ही आती अगो बरोबर बोलतीये, आबांनी सांगितलं होतं की तिथे जाऊन लक्ष ठेवा, म्हणजे काळजी घ्या, आणि मी जर या परिस्थितीमध्ये निघून गेलो तर ही त्याचं भांडवल नक्की करेल. आता एवढ्या वेळचं मी टॉलरेट केलंच आहे, त्यातनं आता अजून थोड्या वेळ थांबतो, नाहीतरी ही नेहमी दाखवतच असते ही कशी बरोबर आहे आणि मी कसा चूक येते. मग आता कला म्हणते, ए चांदेकर, जायचंय ना तुला. मग आता अद्वैत म्हणतो, नको नको, थांबतो मी जरा वेळ, थोड्या वेळ मी जरा इथे थांबतो आणि सिच्युएशन जरा मॉनिटर करतो, बघूयात काय होतंय ते. आता अद्वैत तिथे बसला ठाण मांडून. आता पुढे बघा प्रेक्षकांनो, मजा येते याची. आता अद्वैत तिथे बसलाय शांतपणे आणि आता ते कलाचे वडील म्हणतात, जावई बापू तुम्ही आराम करा आता. आता पुढे बघा प्रेक्षकांनो, तो त्याचं डोकं धरून बसलेला असतो. आता या संगीताताईंना वाटतं की याचं डोकं जरा जास्तीच दुखतंय. त्या म्हणतात की जावई बापू, तुम्हाला काही त्रास होतोय का, तुम्ही एक काम करा, थोड्या पडा तुम्ही, मी तुम्हाला ना डोक्याची गोळी देते. आता तो अद्वैत त्यांना म्हणतो, हो चालेल ना, तुमच्याकडे पेन किलर आहे का, पेन किलर देता का तुम्ही. मग आता ही मध्येच कला ओरडते, ती म्हणते की काय गाई, त्याला काय करायचंय ते करू दे ना, तू कशाला उगाचच काळजी करते, त्याचं डोकं दुखतंय, डोकं चालणं नाही थांबलंय त्याचं. अगं तू कशाला काळजी करतेस एवढी त्याची, त्याचं तो बघून घेईल ना, उगाचच आपलं. आता ती कला अशी उद्धटसारखी बोलते, तिच्या आईला अजिबात आवडत नाही, खरं तर मलाही नाही आवडलं, उगाच जसं समोरासमोर कशाला अपमान करायचा. आता त्या ओरडतात तिच्यावर आणि म्हणतात, कले काय हे असं, उचलली जीवन लावली टाळ्याला, असं बोलाव का जावई बापूंशी. हे बघ आमचे जावई बापू येते, त्यांना जर काही बोलली ना तू तर याद राख, मी खपवून घेणार नाही कले. आता बघा अद्वैत बोलतो, काय बोलावं तुम्हाला, काही बोलून उपयोग नाहीये, हिला सतत बोलत असते मला, आता सहन करायला शिकलोय मी हळूहळू. आता हा मुद्दाम चान्स मारतोय प्रेक्षकांनो, कलाचे गाराणे करतोय तिच्या आई वडिलांकडे. आता त्या कलाच्या आईला टेन्शन आलं ना, अगं बाई आपली कली अशीच बोलती का काय जावई बापूंशी नेहमी. आता अद्वैत मनात विचार करत असतो, काय खरे, आता तुझ्या आई वडिलांसमोर तुम्हाला बोलूच शकणार नाही, आता तुझे आई वडील माझीच बाजू घेणार आहे, तुला आता मी कसा तोंडावर पाडतो बघ यांच्या समोर, आता बघ खरे बघ. आता हा मुद्दाम डोकं धरून बसतो, माझे डोकं खूप दुखतंय, आणि पुन्हा विचारतो, तुमच्याकडे एखादी पेन किलर असेल तर देताल का मला, म्हणजे मी पेन किलर घेतो आणि थोडंसं पडतो, मला बरं वाटेल. आता याला पित्त झालं असेल म्हणून उगाचच याचे नखरे सुरू आहेत. आता त्या कलाच्या आई म्हणतात, हो देते ना मी तुम्हाला, या या इकडे या. आता त्यांनी खोलीमध्ये नेलंय त्यांना आराम करावा जावयाने म्हणून. आता त्यांनी ना भगवान भरोसे एक गोळी काढली प्रेक्षकांनो, त्या कपाटातनं गोळीचा अख्खाच्या अख्खा डबा काढलाय. आता त्यामध्ये एक्सपायर्ड झालेल्या गोळ्या, नवीन गोळ्या, जुन्या गोळ्या, सगळ्या गोळ्यांचा कालवा असतो. आता या कलाच्या आईला काही लिहिता वाचता येत नाही असं मला वाटतं. आता त्यांनी नावं बिवं काही वाचले नाहीये, फक्त रंगावरनं आणि त्यांच्या अनुभवावरनं त्या अद्वैतला
अंदाज पंचे एक गोळी दिली आहे आणि अद्वैत एवढा पर्टिक्युलर, पण त्यानेही सासूच्या भरोश्यावर ती गोळी घेतली. बरं एवढंच नाही, त्या संगीताताईंनी देवीला नमस्कार केला आणि मग ती गोळी दिली त्या अद्वैतला. आता त्याचं काही खरं नाही प्रेक्षकांनो. तो गोळी घेतो आणि त्या संगीताताई म्हणतात, आम्ही आहोत जावई बापू. आता त्या गेल्यानंतर लगेच सरोजचा कॉल येतो अद्वैतला. सरोज म्हणते, काय रे अद्वैत, काय चाललंय तुझं? प्रत्येक वेळेला एवढा पर्टिक्युलर असतोस ना, तुला प्रत्येक वेळेला अजिबात हायगाई करायची नसते आणि आता त्या पोरीच्या मागे मागे काय करतोस रे? तुला तुझी कामधामं नाहीये का? अरे स्वतःच्या चॉईसने लग्न करणारे सुद्धा बायकोच्या मागे मागे फिरत नाही. या बाईने अद्वैतला बोलूच दिलेलं नाहीये. अद्वैत म्हणतो, अगं आई मला बोलू तर दे. आता या सरोजताई म्हणतात की हे बघ, मला महत्वाचं बोलायचं होतं तुझ्याशी. एकतर अकाउंट्स टॅली होत नाहीयेत, मला एवढी कामं करायची आहेत, सगळी कामं पेंडिंग पडलेली आहे आणि तू त्या पोरीच्या काय मागे मागे हिंडतोयस? आता अद्वैत म्हणतो, हो अगं हो, मला यायचंच होतं ऑफिसला, पण अगं इथे ना खरेच्या घरी एक अनोळखी माणसं आलेत काही आणि त्यांनी घरात घुसून तोडफोड केली आहे आणि त्यामुळे खरेला थांबावं लागलं ग इथे. आणि ते थोडेसे बिचारे अनसेफ आहेत ना, त्यांना समजलं पण नाही कोणी केलंय हे सगळं, का केलंय. ते सगळेजण घाबरलेत गाई. आता तो एवढा जेन्युनली सांगतोय तर सरोज कशी बोलते, तुला काय करायचं अद्वैत त्या सगळ्यांशी? तुझा काही संबंध आहे का त्यांच्याशी? त्या घराशी संबंध आहे का तुझा? नाही ना, तुला समाजकार्य करायची मुळात गरजच नाहीये. हे बघ, त्यांनी हप्ते भरले नसतील, ते पतसंस्थेचे लोक आले असतील तिथे. आता अद्वैत म्हणतो, अगं नाही आई, मी क्रॉस चेक केलं, पतसंस्थेमध्ये फोन केला, ती लोक नव्हते तिथे. आता ही सरोज म्हणते, तू काय कर्ता पुरुषच करे तिथला? तुला काय करायचंय त्यांच्या घरदाराशी? तुझं काही घेणं देणं नाही आहे तिथे. कोल्हापुरामधली त्यांची जुनी जागा आहे, त्यामुळे काही लोक असतील नजर ठेवून त्यांच्या जागेवर, त्यांनी केला असेल तमाशा. तुला काय करायचंय त्याच्याशी? अद्वैत म्हणतो, हो आई तू बरोबर बोलतेस, माझा काही संबंध नाहीये यांच्याशी. आता सरोज म्हणते, नशीब माझं तुला कळलं. आता जसं असेल ना तसं निघून ये ताबडतोब घरी. अद्वैत म्हणतो, अगं आई पण ह्या लोकांना ना जरा भीती आहे, ते लोक परत येतील याची, म्हणून मी जरा इथे थांबलो होतो, पण ठीक आहे मी येतो घरी, तू काही काळजी करू नको. आता सरोज बोलता बोलता म्हणतील, परत कशाला येतील ते लोक? अद्वैत म्हणतो, म्हणजे असं का बोलतेस? मग सरोज म्हणते, अरे मला असं म्हणायचंय की ते लोक परत येणार नाही, तू आता ताबडतोब इकडे ये. मग आता अद्वैत म्हणतो की बरं बरं येतोय मी, तू काही काळजी करू नको. आणि आता सरोजने कॉल ठेवून दिलाय आणि प्रेक्षकांनो इथेच हा एपिसोड आज पूर्ण झालाय. पण आता या सरोजने कॉल केलाय, म्हणजे पुढच्या भागात दाखवणार आहेत ते. सरोजने कॉल केलाय त्या गुंडांना आणि ती म्हणते की तुम्ही त्या खऱ्यांच्या घरी नासधूस कशासाठी केली? तुम्हाला फक्त मी धमकी द्यायला सांगितली होती. आणि रोहिणीने सरोजचं ते बोलणं ऐकलंय आणि आता सरोज घाबरते, कारण आता रोहिणीने ऐकलंय, कारण तिला या कानाची खबर त्या कानाला द्यायची नसते. आता प्रेक्षकांनो या अद्वैतच्या पोटावर पडत असतं पाणी, पावसाचं पाणी वरून छत गळत असतं. आता तो घाबरतो आणि आवाज देतो कलाला, खरे अगं मी आता कसा झोपू, इथे पाणी गळतंय. आता कला त्याचा हात धरून त्याला खाली बसवते आणि त्याच्या पोटावर पातेलं ठेवते आणि म्हणते, आता तुला त्रास होणार नाही चांदेकर, झोप आता निवांत. कलाने केलेला जुगाड अद्वैतच्या डोक्याच्या वर गेलेला आहे प्रेक्षकांनो. मजा येणार आहे आता उद्याचा भाग बघायला. तुम्हा सगळ्यांना घटस्थापनेच्या खूप खूप शुभेच्छा. आजचा भाग आवडला ना, मग नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून टाका की. आता नवरात्रीचा पहिला दिवस आहे, चांगला मुहूर्त आहे. सबस्क्राईब करा चॅनलला आणि सगळे रिव्ह्यूज एन्जॉय करा. धन्यवाद.